काही सांगा, माझ्या मनाचा धीर सुटल्यासारखा झाला. खायची तार मिळाल्या दिवसापासून उरा झटकी बसून जीवाला कशी अगदी काळजी लागते. बहुमना
आराम का बरं द्यायचं? पंच, चंद्रा सूर्यासारख्या वेळा सांगून काय शकतात? बरं व्हायचं ते जपा तपानं होतं आणि वाईट मात्र झाल्यानंतर कळालं. एकेकाच्या गोष्टी ऐकल्या म्हणजे मनाला कसा अगदी सरकावं. मला चिंतीच आहे वैरी चिंती ना. कशातलं तुमचं खाले वेळ हे पहा भाईचे बस आहे. ह्या पहा वहिनी कशा सारख्या राहतात. कामाच्या आधीराच्या गोष्टी सांगून त्यांची समजूत करावं. काल रात्री पाहिलेला प्रकार सिंधूला कोणत्या तोंडानं सांगतो. किती टाळाटाळ केली तुम्ही मला काही कळत भाई. भाई काही कळलं नाही का तुला? काही पिढ्यासाठी नाही ना? ताई अशी घाई करू. लहान मुलं एक साखळीचा खेळ खेळतात तो पाहिलायच ना. जसा खेळ वाढत जातो तसं त्या साखळीला जल्दीची चाल करता येत नाही. तसंच या संसारात आहे. संसार वाढू लागला म्हणजे जबाबदारीमुळे मन जडावं जातं आणि बालपणीचा चंचलपणा टाकून देऊन मनुष्याला प्रत्येक बाबतीत धीम्या पावलानं चालावं. भाई भाई तू असं का बरं बोलायला लागलाय? अरे माझ्या अदृष्टात काय काय लिहिले ते मला एकदम सांगून ताई उद्या काय होणार हे आज कळलं असतं तर संसार निरस होईल म्हणून विधात्यानं प्राणी मात्राचा अदृष्ट डोळ्याला न दिसणाऱ्या कपाळपट्टीवर येऊन ठेवला. सर्व विश्वाचा संवाद ज्याला रुद्रशक्तीच्या जाणीवेनं करायचा आहे त्या महेशाला मात्र आपल्या ललाटीचा लेख वाचता यावा म्हणून कपाळावर असलेल्या तृतीय नेत्राचा लाभ झाला. हा त्रिकालज्ञ तृतीय नेत्र आम्हा मर्त्य जीवाच्या कपाळी. भाई माझे प्राण अगदी कंठात आले. काय ऐकायचं असेल ते जिथे पण ऐकून घेऊन दे. काय झालं ते मला सांग. सिंधू काय सांगू तुला. आपल्या सुधाकराला दारूचे व्यसन लागले. भाई साहेब अनर्थ झाला. सुधाकर मद्यपान करून कचेरीत गेला. त्याला वाटेल ते बोलू लागला. मुनसफानं त्याची सनद कायमची रद्द करू. अनर्थाच्या परंपरेला आता तयार राहिलंच पाहिजे. घरात का रडारड चालली आहे? रडारड आहे घरात. गेली पण कोण रडत आहे? ना मर्द बायको आहे. सनद गेली म्हणून रडते. सनद ना मर्द आहे. सिंधू ना मर्द आहे. मी नामर्द नाहीये. सिंधू नामर्द आहे. सनद गेली म्हणून रडते. लाच मारून पाय सनद नामर्द. तू नामर्द आहे? नाही तसं नाही काय. सनद नामर्द. सिंधू नामर्द. काळीराम अस्ताच्या सया घरातून चालता हो. इथं पण या घरात पाऊल टाकशील तर खबरदार. काय बरं आहे का? अशी बाहेर ये बाहेर अशीच्या अशी हे घरात का असेल नसेल ते आणून माझ्या समोर ठेव. काय म्हणायचे? घरात काय असेल नसेल ते आणून ठेव. मला मंडळाची वर्गणी भरायची आहे. आण काय आणायला आहे का कपाळ तुमचं? कपाळ नको आणू. काय असेल ते आण. झाडून सारून घर कसं स्वच्छ करून ठेवलं आरशासारखं. साऱ्या घरात जिकडे पहा तिकडे तुमच्याच रूपाच्या अवकाळ दिसेल. खोटं बोलू नकोस. दाग दागिना किडूक मिडूक काही नाही तुझ्या. अहो नाही नाही नाही. आता कपाळ का पुढं तुमच्या पुढं? खोटं बोलू नकोस. काही म्हणजे काहीच तुझ्या जवळ नाही. हे पहा हे एवढं कपाळावर कुंकू राहिले. राहू दे तिथं. ते एकदाच घ्या आणि लावा त्या कलालाच्या कपाळाला नेऊन आणि घ्या गोड बायकोच्या आणि संसाराच्या नावानं. म्हणजे तुम्ही सुटत आणि मी सुटले. काय बायकोची जात आहे बा? काय बायकोची जात आहे? घेऊ का नरड्यात दाबून जीव? मी दारू पितो म्हणून माझी अमर्यादा करतेस काय? हो 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 माझी अमर्यादा होतीये. मर्यादा ठेवायला काय पण गुणाचे दिग्विजय लागून गेलात. स्वतः संसाराचं वाटोळं केलं. दुसऱ्यांच्या संसाराचं वाटोळं केलं. घरात चुलखंड थंडावले. तिथं माझी हाडे लावू काही तुमची उरलेली आता. काय बेमुरवत बाजार बसवी आहे बा.
घेऊ का नरड्यात दाबून जीव मगा म्हटल्याप्रमाणे? मी दारू पितो म्हणून तू माझी अशी हेटाळणी करतेस काय? थांब, तुला पालथी पाडून तुलाही दारू पाजतो. चल, दारू तरी घे, नाही तर घरातून चालती तरी हो. चालती तरी हो, नाही तर दारू तरी घे. नाही तर जुन्या बाजारात नेऊन आड गिरायकाला लिलाव पुकारून फुंकून टाकीन. ठिणठिण टाकीन. वर उतरले पाहिजे तुमचे. कोणाला ठाऊक कुठे गेलाय? काय हो, स्वतः खात्याला चलता पुढे नाही झाला अजून? नाही का पुढे झाला अजून? फुंकून टाकतायत. विजय, पितेस का जाते? जातेस पितेस. दादासाहेबांच्याकडे लावालावी करून मला तिथं जायची बंदी केली काय? हो, बंदी तो केली. काय रामलाल झालं? मला म्हणतो खबरदारीचं पाऊल टाकशील तर घे दारूचा घोट घे, नाही तर घेतो तुझ्या नरडीचा घोट. देवा, नको रे, नको आता घरात राहणं. बसा पीस. जा, 72 गेलीस तर तुझ्या नावानं गार पाण्यानं आंघोळ करून मोकळा होईन. नाही तू पुन्हा घरात ये, तू पुन्हा अशी दणा दणा घरात ये. नाही तुला, नाही तू ये घरात ये. नाही, नाही तू ये घरात ये. नाही तुला अशी उभीच्या उभी ठार गेली तर नावाला धरी तू ये घरात. येतेच काय? येणं येऊन बघ काय होत. दादासाहेब, दादासाहेब असं आम्ही म्हणू नये, पण तुम्ही या घरात कोण आहात दादासाहेब? तुमची काय किंमत आहे? हरिराम, हा, अजून तुम्हाला दादासाहेब म्हणतोस? होय साहेब. साहेब आहे मी तुझा? होय. नाही, अशा परक्या नावानं मला हाका मारू नको. मला सुधाकर म्हण, सुधाकर. सुधा म्हण, सुधा म्हण. सुधा? दादासाहेब, आम्ही काय तुम्हाला सुधा म्हणणार? अहो, तुम्हाला सुधा म्हणणारे थोर लोक फार वेगळे आहेत. आम्ही काय दरिद्री माणसं. फार झालं तर आम्ही तुमच्या जीवाला जीव देऊ एवढंच. आम्ही काय तुम्हाला सुधा म्हणू? सुधा म्हणणारे थोर लोक वेगळे आहेत. आम्हाला तुमची लायकी कळते. कोण आहेत ते थोर लोक? माझ्या घरात, प्रत्यक्ष माझ्या घरात मला आले तुले. कोण थोर लोक आहेत? तुमचं घर? दादासाहेब, हे घर तुमचं नाही, हे घर रामलालचं आहे. रामलालची काय किंमत आहे? किंमत काय? किंमत आहे म्हणून तर त्यानं आम्हाला या घरात यायची बंदी केली आहे. बाहेर म्हणून सांगतो तुम्हाला. दादासाहेब, हा बाईसाहेब त्यांना अनुकूल, शर्यतीने बाई त्यांना अनुकूल. हा, त्या सगळ्यांनी मिळून संगनमत करून पद्माकराला तार केली. हा, तो येऊन तुमचा बंदोबस्त करणार आणि आम्हाला रामखोर 5 लोक आहेत सगळे. येऊ दे, पद्माकर येऊ दे, त्याचा बाप येऊ दे. पद्माकर, त्याचा बाप रामलाल सगळ्या लाच फाडून घराच्या वर राखून देतो. अरे घर माझं आहे. ते लोक बरे राहतील. पद्माकर तर तुमचा खर्च चालवतो. घर द्यायचा, पैसा द्यायचा, तुम्हाला विजयतो म्हणून. हे बघ, मला कुणाची कपरचिका नको आहे. नको आहे कपरचिका. लाच मारीन, तिथं पाणी काढेन मी. मला कवडी नको आहे, कोणाची कवडी नको आहे. पाहिजे काय पाहिजे? अरे काय पाहिजे? ड्रिंक आहे का? काय थोडी कमी झाली. साहेब, या घरात तुम्हाला घेताना पाहिलं तर बाई साहेब मला काय म्हणते? काय म्हणणार आहे? सिंधूच्या देखत पितो. कार्ड कुठे असेल तर. शर्यतीने बाई काय म्हणते? काय म्हणणार नाही, त्याला त्या सिंधूच्या देखत पितो. आहे का? आहे कुठे म्हणजे? कुठं ठेवली असेल तर काढ. बोलवा त्यांना. सिंधू, शरद,
या अशा बाहेर या. हे राम आवाज सोडा मला. मिलाया सिंधू या रे. या बाहेर या. राम. सईराम सईराम काय करत आहे? सईराम तू अगदी नरक कसं दादासाहेब लाजाच्या फिरवून काय करतला? दादासाहेब तुमच्या बायका आम्हाला शिव्या देत आहे. शहरात मोकाळानं उभ्या राहा. तर लाथ खाली किकीच्या कमरेत. दादासाहेब बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडणारा मर्द मी आणि तुमच्या बायकांनी आम्हाला खेटराने पूजा केली. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडणारा मर्द तुमच्या बायका. अरे राम उठ. सिंधूच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोड. काय सिंधूच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोड. अरे राम तू माझा मित्र आहे नाही ना. तर राम तू माझा दोस्त आहे. राम अरे का तू माझा भाऊ आहे. अरे राम तू माझा बाप आहे. सिंधूच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोड. शहराच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोड. हे माझं जानोई तोडून टाक. उठ. बाईसाहेब समोर या. मला मंगळसूत्र जोडायचे. देवा खालू ना देवा भाई दादासाहेब तणावाला तुला उभा चिरून टाकतो. दादासाहेब परमागडानं मला लाथ मारली. तो माझं रामलाल आम्ही पीज बसतो. सईराम कसा घरात आला? तू कसा आलास या घरात? राम कसा आला? तू कसा आलास या घरात? त्या घराच्या बाहेर काय आला? पद्माकर या घराच्या बाहेर निघून जा. दादासाहेब पलीकडे कोण वाय तो छेडा जाओ. दादासाहेब आपण हे मांडलंय तरी काय? रामलाल माझ्या दृष्टीच्या समोर उभा राहू नको. सिंधूची जंगल मत करतो माझ्या घरात. दादासाहेब तुमची सनद गेली त्यावेळी यानं बाईसाहेबांना मिठी मारलेली. आरामखोर! जीवा छाटून टाकी नाही का सर बोलशील तर. अरे साहेब पैसा बोलतोय. चुप! पद्माकर ऐकून नाही आलं? या घराच्या बाहेर काय आला? रामा माझ्या दृष्टीच्या समोर उभा नकोस. कोण तो पगड्या घालून तेडा उपडणे घालून उभं राहिला. जाओ चला. चल भाई चल. इथं आता उभं राहण्यात अर्थ नाही. ताई चल. या उपर या घरात राहणं तू योग्यच नाही. हा सुद्धा नरकवास आहे. पैसा बोलतोय पैसा. काय रे? जा. सिंधू यांच्याबरोबर जायचं असेल तर तुला तू विचारायला. चल जाओ. कुणाची जरूर नाहीये मला. ठीक आहे ताई चल. या उपर या घरात पाणी प्यायला सुद्धा उभी राहू नकोस. दादा या घरातून कुठं जाऊन म्हणतो? अगदी कुठेही. या नरकाबाहेर अगदी कुठेही. दादा हा नरक. हे पाय जिथं आहे तिथं नरक. दादा अरे तू चांगला शहाणा आहे. वेड्या हे पाय जिथं असतील तिथंच माझा स्वर्ग. तिथंच माझं वैकुंठ आणि तिथंच माझा
मला देवादारी सुद्धा नरक वाद करेल. तुमच्या 14 चौकड्यांच्या राज्यात राहून प्रौरवाची राणी होण्यापेक्षा दुर्दैवाची दासी होऊन दुःखात दिवस जाईल. मी या पायाजवळ अशी आष्टो परत बसून जाईल. लाथं ढकलून देईन तुला. पहा ताई पहा, अजून तरी या पायाचा मोह सोड. दादा, या पायांचा मोह सोडून म्हणतो. अरे हेच पाय माझ्या कपाळी आहेत ना. दैवानं पाठ फिरवली तर ज्या पायांच्या आश्रयानं उभं राहायचं त्याच पायाने सुरुवात दिल्यावर कुठं जायचं. का मला दूर लोटणं झालं. वैकुंठेश्वरा, माझ्या कपाळीच्या कुंकवासाठी या पायधुळीत मला राहायला नको का. आपल्या पायापासून दैवाच्या दैवतापासून या दीन दासीला दूर लोटू नका. सिंधू, तुला जर या घरात राहायचं असेल तर या दोघा आराम करणा घराच्या बाहेर हाकून द्या. यांच्या घराची कपर्दिका कवडी आपल्या घरात आणायची नाही. हे कबूल असेल तर या घरात राहा. नुसतं कबूल नाही साहेब, त्याची शपथ घ्यायला या नुसत्या गंगा यमुना मला नको आहे. दादासाहेब, नुसतं कबूल नाही, शपथ घ्यायला लावा. वाहत्या गंगेत हात धुवून घ्या. हॅमलेटच्या बापाप्रमाणे मी तुम्हाला इशारा देतोय. बाईसाहेब, शपथ त्रस्त संबंध शांत राहा. त्रस्त संबंध शांत. कबूल आहे तुला. गंगा यमुना नको. कुणाचं काही दुसऱ्याची कपर्दिका कवडी या घरात आणायची नाही. हे कबूल असेल तर तशी शपथ व्हा. या घरात राहा. आपल्या पायावर हात ठेवून मी आता अशी शपथ घेते. आजन्म हा सुशोभ काबाड कष्ट करेन, पण दुसऱ्याच्या कष्टाची कवडी भुई अंगाला जीव देणार नाही. आपल्या दोघांच्या कष्टाने हे सगळ्या जगातली धन दौलत आजपासून मला शिव निर्माल्य आहे.
ताई, तू शुद्धूर तरी आहेस का? या रवरात राबून अन्नाला मोत्रात होऊन याच्या शिव्या शापात जळून उभ्या आयुष्याची राख रांगोळी का करायची आहे तुला? अरे राख रांगोळी काय म्हणून? माझ्या देवासाठी जळून गेले तर माझी राख रांगोळी होईल. अरे देवा काही मातीची लंका जळाली, तिचं सुद्धा सोनं झालं. मग मी तर काय माणसासाक्षी माणूस. दादा भाई, तुला वेळ तर लागणार नाही ना? अरे सुखाच्या संसारात सुद्धा 4 दिवस माहेरी राहायचं आम्हा बायकांना जीवावर येतं, आणि आता तुम्ही मला हे घर सोडायला सांगता. इकडची अशी अवस्था झालेली, घरात हा प्रकार. आता तर मला डोळ्यात तेल घालून बसायला नको. अरे मला काही बेडं वाकडं झालं तर इकडून टाकणं झालं असतं का? मग मला इकडच्या जीवासाठी पडतील ते काबाड कष्ट उठायला नको? आमच्या गरिबीसाठी मोल मजुरी करायला नको का? ताई, काबाड कष्ट करायचे तर या मारवड्यात राहू. ताई, तुला झाले तरी का? तू काबाड कष्ट करणार? कुबेराला कर्ज देण्यात का धनंतर तुझा तो बाप, आणि तू एखाद्या दिवाणात दारूवाला. दादा, या घरात या पायासमोर माझ्या समोर असं अमंगल बोलू देणार नाही. पतिव्रतीच्या कानाची ही अमर याद आहे. जा, बाप भाऊ माझं जगात कोणी नाही. पतिव्रतीला नाती नसते, ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते, तर देवा ब्रह्माने दिलेल्या नवऱ्याची ती बायको असते. दादा, ज्या दिवशी माझं लग्न झालं त्या दिवशी तुझी बहीण तुझ्या घरात मेली, आणि नव्या नवात मुलीच्या लग्नाचा समारंभ आई बापांना सुखदायक वाटत असतो, पण मुलीचं लग्न म्हणजे तिची उत्तर क्रिया करणं हे त्या बापडांका झाली म्हणायची नसते. दादा, कन्यादानासाठी इकडच्या आता तुम्ही जे उद्या सोडलात त्यात होतं काय माझ्या बाळाच्या नावाला तिला अंजली दिली. अरे हरामखोर आजही तो जिन्नो जायला सांगेल. दादा भाई ऐकलंच नाही. माझ्याबद्दलची माया ममता सोडून आला कॉली भासत हात जोडून पदार्थातून तुमच्या मागं आहे. तुम्हीच राहले. घरात असा प्रकार सुरू झाल्यावर तुमच्या सारख्याने आबरूचा दिवस टिकवून देणं मोठं कठीण आहे. माझ्या आबरूचं म्हणते आणि तुझ्या आबरूचं म्हणते. या पायाच्या छायेत असले म्हणजे माझ्या आबरूला कळी काळची सुद्धा देखील नाही. अरे हे हरामखोर अजून खूप आता जर इथं कोणी उभे राहाल तर त्यानं माझ्या गळ्याची शपथ आहे. खूप शपथ घेतली. पंचप्राणाच्या परमेश्वरा, सिंधूनं खोटी शपथ घेतली नाही. सिंधूचा सगळ्या जगाशी समज सुटला. आपल्या दोघांच्या कष्टावरही एक कपल देखील घरात आली तर याच पायाची शपथ. भर पेला सिंधूच्या देशात पितो. नाही, पण आता आहे कुठं? असेल तेवढी काळ आहे. अगदी शेवटचा एकच प्याला. बरे बर सिंधू पिऊ मी? अगं पान नाही ग बे, थोडी पितोय थोडी. भगीरथाने बहुतेक सर्व समजा आणला, पण या श्लोकावर ते थांबले. कोणता श्लोक? हा मरणम प्रकृती शरीरेला. फारच रमणीय श्लोक. काव्याच्या आणि उत्कर्षात भगवान कालिदासाने तत्वज्ञानाचा परमावधी साधलेला आहे. दशावतारातला श्रीकृष्णाचा 8वा अवतार आणि रघुवंशातला 8वा सर्ग मला नेहमीच समान स्वरूपाचे वाटते. शरद, पुनर्विवाहाबद्दल आम्ही सर्वजण आग्रह करीत असताना बेटा अजून तुला
तिच्या अंगाचा स्पर्श होताच माझ्या हातावर काटा खाला. हा अनुभव नवीन, पण नको अनुभव. शरद, अशा चमत्कारिक नजरेने माझ्याकडे का पाहतेस? बेटा, तुझ्या बापानं तुझ्या पाठीवर असा हात ठेवला नसता. असा हात ठेवला असता, पण असं तपासून काढून घेतलं नसता. भाईसाहेब, तुमच्या मनात काहीतरी विकल्प आले असं वाटतं. खरं सांगा भाईसाहेब, काहीतरी वेळविद्र तुमच्या मनात आलं? माझ्या मनात वेळविद्र काही आलं नाही. मनाला जरासं चोरट्यासारखं मात्र झालं का? की जसं बापाला मुलीच्या पाठीवरून हात फिरवताना वाटत नाही, किंवा भावाला बहिणीच्या पाठीवरून हात फिरवताना वाटत. शरद, असं तीव्र भाषण करू नको. भक्ती भावना माझ्या मनात मुळीच आली. मनाला जरासं चोरट्यासारखं मात्र झालं. माझे बाबा वारले तेव्हा दादाने मला सांभाळलं. त्या दिवशी दादानं माझं नशीबच सुटलं हो, तिथून तुम्ही मला सांभाळलं. भाईसाहेब, बाबा वारले तेव्हा मला कळत नव्हतं म्हणून मी रडले नाही. म्हणून तोच प्रसंग देवानं माझ्या रात पुन्हा मला जाणतेपणाने द्यायला. भाईसाहेब, आता मी विश्वासाने पुन्हा कुटुंबाकडे पाहू. काय एवढ्यानं माझ्यावरचा
एका क्षणात मोठा जन्माचा विश्वास करावा. बायकांच्या मनाला धास्ती बसायला वेळ लागत नाही.
माझं मन खरोखरी चलित झालंय का काही सुचत नाही.
रोज रोज कुठली तरी काम आणतात म्हणजे तुमच्या आमच्यावर अगदी डोंगरा एवढे उपकार असतील हो, अगदी डोंगरा एवढे उपकार असतील माझ्यावरती. अहो ते पण समाधान मेल्या देवानं ठेवलं नाही. आज काम आणण्यासाठी सगळा गाव विणले, पण कुठल्याच कारखान्यात काम म्हणून कसं ते नाही. काय असं म्हणे, लढाईच्यामुळे तुटवडा पडलाय कागदांचा आणि त्यामुळे कामच निघत नाहीये. मग आता कसं करायचं? त्याच विमंचनात पडले मी सुद्धा. कुठं काम म्हणून कसं ते नाही. देवा अंतच बघायला बसायला सकाळी. आपलं दैव खोटं, देवाला काय बरं वाकडे लावायचं त्यात. बरं झाकानाचं नसतं नाही, दुसरं नाही का कुठलं महिन्यासारखं काम? दुसरं कुठलं बरं पाहावं? कुठलं का ना आपलं घरातल्या घरात थोड्या लोक काढामध्ये झालं. काय बरं बघा, हा धरणाचं नाही का मिळायचं कुणाकडचं? ते बरं आपलं घरच्या घरी करायला. बाईचे भलतच काय बोलला. मुलाला दळण्याचं काम का तुमच्यासारख्याने करावं? नवकोट नारायण तुमचे वडील, लक्ष्मीशी साडेपाच खेळण्यात तुमचा जन्म गेला आणि आता हे काम करायचं बाईचे. अर्ध्या डावावरून लक्ष्मी उठून गेली आणि आपल्या हातात कवडा राहिला. अहो आपला हात बोले बस. दारूच्या धुंदीनं महिरून निजलेला माझा जीव तुझ्या तुमच्या नाजूक बोलापुराने कसा झाला. त्याच्यावर गीतेच्या तुमच्या दगड धोण्याचा एक सारखा मारा व्हायला पाहिजे. गीतेचा प्रत्येक शब्द अंत करणारा चाबकाच्या फटकारासारखा लागतो. नवऱ्याच्या पोटात दबाजून बसलेल्या दारूची सिंधू तुम्ही कदर केली म्हणून सांबाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाच्या रांगी प्रमाणाची दारू अजून तुम्हाला छेडते. तुझा करा दारूच्या दुष्टव्यसनापायी या देवतेची काय काय विटंबना केली. तुझं सारं शहाणपण गेलं कुठं? ब्राह्मण जातीच्या उच्चत्वाला हात मारली, विधवेची जबाबदारी झुगारून दिली. एका पतिताप्रमाणे मी दारू प्यायला लागलो. ती सिंधू इकडे येते, त्या तोंडाला मी दारू प्यालो. हात राखव तरी कसं? हे काय बरं असं करायचं? ते गीताबाई आपल्या फटकं तोंडायचं आहे, त्यांचं बोलणं असं मनाने लावून घेऊन नाहीये. सिंधू आजपासून मी दारू पिणं सोडलं. अगदी 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 खरं. असं झालं तर देवच पावला.
सुधरू अगं. काय काय करतेस काय? माझ्या बाळामध्ये करते या सुधाकराच्या, या दारूबा सुधाकराच्या, ज्यानं आपल्या ज्ञानाला बुद्धीला विद्येला दारू बुडवलं त्या या सुधाकराच्या. दारूच्या नादाने काय करायचं बाकी ठेवलंय? ब्राह्मण जातीच्या उच्चत्वाला मी दारू तिलांजली दिली. तुझ्यासारख्या देवतेची खरोखर देवता आहे तू अशी विटंबना केली. ज्या तुझ्या बापाच्या घरी रोज सजावट झालावी त्या तुला घासभर अन्नाला अशी महाग केली की गीतेसारख्या मुलीनं तुझ्यावर दया दाखवावी आणि तुला अन्नछत्राचा सदावर्थाचा मार्ग दाखवावा. लहानपणी बाहुला बाहुलीच्या लग्नात चिमुकला अंतरपाठ देण्याकरता तू बेदरकारपणाला पैठणीच्या धानदोड्या केल्या असतील. त्या तुला फाटक्या वस्त्रामुळे आपल्या घराच्या बाहेर पडण्याची पंचायत पडावी. पंचप्रतिव्रता आणि प्रत्येक तुझी पूजा करावी इतकी तुझी योग्यता त्या तुझ्या अंगाच्या शरीरावासाच्या नरपचून स्पर्श केला. तक्षकाला मारण्याकरता जन्मेजयानं त्याला पाठीशी घालणारा इंद्रदेवतेला सुद्धा आगीत उडी घालायला आमंत्रण केलं. त्याप्रमाणे दारूच्या व्यसनाला पोटात थाळा देणारा तुमच्या पतिदेवाला तुम्ही साध्वीने सुद्धा लाथेने घराबाहेर हाकललं तरच आजच्या संभावित समाजातून दारूचे व्यसन कदाचित हद्दपासून जाईल. ऐकलं का? आता मी नाही, आता असं नाही वेळविद्र बोलू द्यायची. अगदी सोडली अगदी अगदी खरं खरं जीव कशाला बरं कष्ट करून घ्यायचा? गेलं ते गंगेला नाही. एकदा मनाचा निग्रह केल्यानंतर आपल्याला काय बरं करणार? करायचा ना निश्चय करायचं ना. अगदी निश्चय कायम. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगतो की आजपासून दारू अगदी बरं सणत केली तरी काही हरकत नाही. माझ्या 4 वजनदार मित्रांच्याकडून कुठेतरी मी आता नोकरीची सेवा पाहतो. यापुढे हा सुधाकर तुझ्या एका शब्दाच्या बाहेर नाही जाणार. नाही जाणार. असं झालं तर अमृतेश्वराला लक्ष वाटेल. लक्ष वाटीशात काय, पण माझ्या पंचप्राणाची पंचाची पालवून वळणी करेल. आधी ही आनंदाची वाढणी आपल्या चिमुकल्या जीवन इथं उभा असायचं मी घेऊन ऐकेल त्यांना. अरे दारू निराशील नाहीचा हा आनंद मला कोणता उत्साह देणार नाही. कोणता उत्साह देणार नाही. ऐकलं का? मला सुद्धा हे ऐकून कसं असं येते. आपल्याला पुन्हा सोन्याचे दिवस लाभणार. बरं पुन्हा सोन्याचे दिवस लाभणार अजून तू इतका लहान का बरं राहिला? अरे ही आनंदाची उडी घेऊन बाबांच्याकडे आईच्याकडे थोडी धावत नको का मिळणार? अरे पुन्हा पुन्हा काय विचारतोस मला? तिकडच विचार येणार. ऐकलं का? याला की नाही आपल्या तोंडाने सांगायचं. अगं पण काय सांगू काय? सोडली म्हणून सांगायचं होतं. बाळा बाळा तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो की आजपासून सुधाकरानं दारू सोडली. अगदी कायमची सोडली. देवा काय केलं?
दारू पासून सुख नाही हे खरं, पण दुःखी जीवाला दारू सुखाचं स्वप्न तरी दाखवते खरं. मला नको, मला भेटायची, मला भेटायची हा फक्त शेवटचा एकच प्याला. नको. थांबा, ऐका हो, मला ऑटो कार्ड नाही पण भेटायचं रे, मला आता नको. पण दादासाहेब, हो दादासाहेब, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे आहे. आणि आमचं सगळं तुम्ही भावासारखे आले रात्री हा मात्र शेवट का आता घेणार ना, आता नाही घेणार. दादासाहेब, तुम्ही आमचे मित्र आणि आमच्या बाहेर वागता तुम्ही. रात्री आपल्या शब्दाला मान तुमचे खरे खरे मित्र म्हणून तुमची सनद गेल्यामुळे सगळ्या गावभर निंदा करून सुटले आणि सनद गेल्यामुळे तुम्ही दारू प्यायला सुरुवात केली म्हणून सगळ्या गावभर तुमची खुशी साहेब. उद्या सनद सुरू होतात, एकेकाला जबाब जबाब खेटाला पूजा करतो एकेकाची. बाजी लोक दादासाहेब, उद्या तुम्ही दारू पिऊनच कचेरीत आणि घ्या चांगली खबर कोणाची. मी दारू पिऊन कचेरीत जाऊ शकतो, हिम्मत आहे माझी. दादासाहेब, तुम्ही जरूर दारू पिऊनच कचेरीत जा, मग सनद कायमची रद्द झाली तरी हरकत नाही. मी दारू पिऊन कचेरीत जातो आणि घेतो हातात पायाचा. बाजी लोक मी काय त्यांच्याकडे मागायला गेलो, विनाकारण निंदा आता असं करायचं, उद्या कचेरीची वेळ होईपर्यंत सर्वांनी एक सरकारचं पीक राहायचं आणि दादासाहेबांना तसंच कचेरी. तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे, तुम्ही दारू पिऊनच कचेरीत जा, मग सनद कायमची रद्द झाली परवा नाही. आम्ही तुम्हाला वाटेल तेवढा वचन देतो. आम्ही तुम्हाला माझं वचन. थोडा वेळ बाजूला उभी राहू आणि मंडळी रंगात आली की सामील. आपल्याला यायला थोडा उशीर झाला. काय झालं काय? अरे मला चढली. काय करू म्हणतो? मला आणखी भगीरथ, पाया एकमेकांच्या लीला. आश्चर्याने माझ्याकडे पाहता मघाच एका कार्यासाठी खोटं बोललो, क्षमा करा. मी माझ्या मित्राला या शहराची केवळ शोभा त्या सुधाकराला इथून घेऊन जाण्यासाठी तुमच्यावर तुमची फसवणूक केली, याबद्दल क्षमा करा. भगीरथ, प्रेमभंगाचा ताप चुकवण्यासाठी या गोष्टीवरून विसावा घेता. सोन्या बापू, तुम्ही का रडायला लागला? दारूच्या सद्गुणाचं केवढं उदात
मागचं चित्र आहे. अरे 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 याचा फायदा घेऊन आमच्याप्रमाणे आमच्या स्त्री वर्गाला आपली उन्नती करून घेता येत नाही. सोन्याला कंठ फुटला वाटत. या सुधारकांना प्रत्येक बाबतीत बायकांचे चोचले भाजीवड्याची माठी आहे. कसणाऱ्या आलाय कपाळाचा श्रीवर. यामुळे सुधारकांची मला आपला अन्याय होतोय. आपल्यावर अन्याय होतोय. अन्याय. तुम्ही येऊ ना. तुम्ही मुसलमान आहात. तुम्ही आहात. मग स्त्री जातीबद्दल काही अभिमान धरा. स्त्री जाती अभिमान स्त्रियांना आत्मा नसतो. बायकांचे देवारे वाजवल्यामुळं या सुधारकांचा मला अगदी वीट येत चालला आहे. खरं की नाही खान साहेब? शास्त्री बाबा या सुधारकांच्यावर कटाक्ष या बाबतीत नाही माझा. मग या सुधारकांनी या सुधारणेच्या नावावरती जो गोंधळ मांडलाय, धर्माचं विच्छेद मांडलाय, तो मला नकोय. आदरांचा तिटकारा येतो यामुळं. आणि लोकमान्य टिळकांच्या बद्दल आम्हाला आदर वाटतो तो यामुळे. मग काय हो? मग टिळकांच्या गीतारथ्याबद्दल गीतेबद्दल कोण काय बोलताय? मी बोलतो. मग टिळकांच्या गीतारथ्याबद्दल एवढी अर्जाओरड चालली ती का? नाही शास्त्रीबा मी उत्तर नाही. शास्त्रीबा मी सांगू नाही. खासाहेब याचं कारण एरवी टिळकांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. टिळकांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. पण गीता रहस्य टिळकांनी श्रीमद शंकराच्या याला छेडलंय. आर्य धर्माच्या आईन कज्जाला हाकतलाय. सनातन आर्य धर्माची ही हानी आई. तू सगळ्यात आर्य धर्माची बाजू राखली रे. अरे माझी पुढी शेती उपटून मला दाढीला चिपटून मला दाढीची शीत करा रे. अरे आपण आता पगडबाई झालो रे. अरे अरे भगीरथ, संस्कारानं पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वींच्या हिंदू मुसलमानांचं तीव्र वैर सुद्धा या नरपशूंच्या स्नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटते. कुठं पवित्र योग्यतेचा गीता रहस्य ग्रंथ, कुठं श्री शंकराचार्य, कुठं सनातन धर्म आणि कुठे रौरवाचे कीचक. टिळक आणि आगरकर या महात्म्यांचा परस्पर विरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती. तुमच्या आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पाहावं आणि त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा. शुचिरभूत ब्राह्मणांनी सुद्धा संधीच्या 24 नावाबरोबरच टिळक आगरकर यांची नावं भरतीला घालावी. भगीरथ, पुरे झाला हा कंगारांचा खेळच म्हणा प्रकार. रोज सुरुवातीपासूनच यांच्याबरोबर पीत गेल्या कारणानं हा सर्वस्वी निंद्य प्रकार माझ्या कधी ध्यानात आला नाही. भगीरथ, पहा या पेतांच्याकडे. यांच्याबरोबर तुम्ही दारू पिऊन बसता. हतभागी महाभागा, तू ताज्या रक्ताचा तरुण आहे, तीव्र बुद्धीचा आहे, रोम रोमात जिवंत आहे आणि म्हणूनच तुझ्यासाठी अंतरात्मा तळमळून मी बोलतोय. संसारात प्रेमभंग झाला म्हणून तुझ्या दारूच्या व्यसनाकडे वळला. 1900 मैल लांबीचा, 1800 मैल रुंदीचा, नाना प्रकारच्या अपकारांनी भरलेला तुझा देश 40 कोटी केविरवाण्या किंकाळ्याने तुला हाका मारित असताना प्रेमभंगामुळे अनाठाई पडलेलं जीवित सार्थकी लावायला तुला दारू फिरी दुसरा मार्ग सापडला नाही. असल्या प्रेमभंगानं स्वार्थाच्या संसारातून मोकळं केल्याबद्दल, तुझ्या जन्मभूमीची अशा अवरतकारी सेवा करायची संधी दिल्याबद्दल भाग्यशाली भगीरथा. आनंदाच्या भरात परमेश्वराचे आभार मानायच्या ऐवजी वैतागून दारू प्यायला लागला आणि या नरपशूच्या प्रमाणे पतित झाला.
पवित्र आणि प्रियतम गोष्टींना संकटकाळी सहाय्य करण्याचं भाग्य पूर्व पुण्याई बळकट असल्याखेरीज प्राणीमात्राला लाभत नाही. पतितांच्या उद्धारासाठी, साधूंच्या परित्राणासाठी वारंवार अवतार घेण्याचा मोह प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा आवडतो. भगीरथ, हीन, दीन, पंगू, अनाथ अशी भारत माता तुम्हा तरुणांच्या तोंडाकडे मोठ्या आश्चर्य पाहते आहे. पाणी ग्रहणा वाचून रिकामा असलेला हात, चुकलेल्या बाळा, जन्मदात्री स्त्रीला गुलामगिरीत पडली आहे. लक्षावधी निरक्षर शूद्र ज्ञान प्राप्तीसाठी तळमळत आहेत. 6.5 कोटी माणसासारखी माणसं नुसत्या हस्तस्पर्शासाठी तळमळत आहेत. या बुद्ध्यापैकी कुणाला हात दे. राजा